झणझणीत तर्रीदार मिसळ कोणाला आवडत नाही. त्यात मिसळ कोल्हापूरची असेल तर. कोल्हापुरी मिसळ बनवण्यासाठी 3 टप्पे असतात. मटकीची उसळ, बटाट्याची भाजी आणि कट. या मिसळला सगळ्यात जास्त चव कशामुळे येत असेल तर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. आणि ही मिसळ वाढण्याची पण एक पद्धत असते बरं का. एका खोलगट प्लेटमध्ये पहिल्यांदा बटाट्याची भाजी घालायची, मग त्यावर सुकी मटकी घालायची, मग फरसाणा घालायचा, त्याच्यानंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि सगळ्यात शेवटी मिसळचा कट घालायचा. नंतर त्यावर बारीक सेव घालायची, मस्त लिंबू पिळायचा आणि ब्रेडबरोबर आस्वाद घ्यायचा. तर अशी ही कोल्हापुरी मिसळ तुम्ही करून पाहिली का? केली नसेल तर नक्की ट्राय करा.